ठिकाणी आपल्या सोबत आता स्वतः मनोज जरांगे पाटील आहेत। मनोज जी, मराठवाड्यात तिघांचं कुणबी प्रमाणपत्र आता अवैध ठरलेलं आहे, त्यांचं नगरसेवक पदही धोक्यात आलेलं आहे। नाही, हे सरकारचं जाणून बुजून कारस्थान चाललेलं आहे। मी ते समजून घेतोय कोणाकोणाचे रद्द झालेत आणि कशामुळे रद्द झाले हे मी ताई नक्की समजून घेणार आहे। नोंदी ह्या मोडीतल्या आहेत, फारसी लिपीतल्या आहेत, उर्दूतल्या आहेत, ही कोणाला लेखाच येत नाहीये, वाचकच ताई नाही येत, राज्यात सरकारकडे उपलब्ध होत नाहीयेत, तर लेखा कसं येईल? हे काय राजकीय काहीतरी एकमेकाचा स्टंट आहे, एकमेकाची जिरवणं जी म्हणलं जातं ना ती प्रकारे ते उगाच आता गोरगरीब मराठ्यांच्या मुळावरती आणायला लागले। पण तरी ठीक आहे, मी ते त्यांच्याकडून समजून घेतो त्या नोंदीचा काय विषय, सरकारनं जाणून बुजून रद्द केल्यात का, ते सगळे माहिती घेणार आहे ताई मी। मनोज जी, आमच्याकडे जी प्राथमिक माहिती आहे त्यात या एका बाईंच्या नातेवाईकांकडनं त्यांचे दाखले देऊन त्यांनी हा दाखला मिळवून घेतला होता, मात्र आता तो रद्द करण्यात आल्याची माहिती आहे। तुमचा रोख कोणाकडे आहे? नाही, बरोबर आहे ना। मग समजा त्यांच्या जर रक्ताच्या नातेवाईकाकडून त्यांनी घेतलं तर रक्ताच्या नातेवाईकाकडून नाही घ्यायचं तर मग कोणाकडून घ्यायचं? का मराठ्यांबद्दलच हा रूल आहे फक्त? बाकीच्यांच्या एक एक जाती आरक्षणात घातल्या गेल्या 67ला 1967ला, त्यावेळेस बाकीच्यांच्या त्यांच्या सोयऱ्यांना सुद्धा रक्ताचं नातं म्हणून दिलं तुम्ही, पोटजाती उपजाती म्हणून। आमचे तर रक्ताचे नातेवाईक एकमेकाचे घेतायत ना। समजा एखाद्या देशमुखांचं सापडलं असेल, एखाद्या शिंदेचं सापडलं असेल, तर शिंदेच घ्यायला आहे ना, तरी पण आमचंच रद्द का केलं जातं? याच्यावरती आता हे खूप खल होणार आहे, याच्यावरती जाणून बुजून मराठ्यांवरती अन्याय सरकार का करतंय याच्यावरती खूप होणार आहे। कारण मी त्यांच्याकडून समजून घेतोय आता की हे कशा तुमच्या कोणत्या नोंदी आहेत आणि का रद्द केल्या। सरकारनं हे जाणून बुजून पाऊल उचललेलं आहे, हे मात्र 100% असणार आहे। पण मी आता खात्रीशीर नाही बोलू शकत, मी बघतो ते काय विषय, पण नोंद या राज्यातली रद्द होणार नाही। सरकार हे जाणून बुजून करतंय, मात्र तुम्ही यावर काय करणार आहात? पुढचं तुमचं पाऊल काय असणार आहे? रद्द एक पण होणार नाही, ही माझा श्याम चॅनलला शब्द आहे। एक पण राज्यातले रद्द होणार नाही, कारण त्या मोडी लिपीतल्या आहेत, फारशीतल्या आहेत, नोंद असणार आहेत आणि नोंदी ह्या सरकारच्या शिंदे समितीनं शोधलेल्या आहेत। शिंदे समितीनं शोधलेल्या नोंदी जर तुम्ही रद्द करताय ते आम्ही शोधल्या का सामान्य लोकांनी? नाही। त्याचं लिपी होती वाचक, हे सरकारचे वाचक होते लिपीचे, आम्ही नव्हतो। मग तुम्ही जाणून बुजून मराठ्यांवरती का सरकार अन्याय करताय? मी ते बघतो ना ताई, मी त्या नोंदी बघतो कशा झाल्यात काय झाल्यात, पण एकही रद्द होणार नाहीये, एकही नसता। मराठे राज्यातले खूप उसळणार आहेत सरकारच्या विरोधात। मुद्दा मान्य केला जातोय तर राज्यातले मराठे सरकारविषयी रोष व्यक्त करून पुरा राज्य ताणणार आहे, आता 100% गरम होणार आहे राज्य। मनोज जी, तुम्ही म्हणताय गरम होणार आहे, तापणार आहे, नेमकं काय पाऊल उचलणार आहात तुम्ही? काय तुमचा इशारा आहे हा? कसं सहन करायचं? नोंदी असून सुद्धा तुम्ही जर रद्द करणार, सहन कसं काय करायचं? एक तर राजकारणाच्या भानगडीत मी स्पष्टपणे सांगतो, मी पडतच नाही। ते आम्हाला देणं घेणं नाही, तिकडे काडी लागू द्या त्या राजकारणाची, त्यांच्यामुळेच आमचं गरीब मराठ्यांचं वाटोळं होत आहे। एक जण उभा राहतो, एकामुळे आमच्या हजारो लोकांचं वाटोळं होत आहे। एक तर त्याची काडी लागू द्या, तिकडे काय देणं घेणं नाही आम्हाला, त्याचं रद्द का होईना, पण नोंदी बाकीच्या पण असणार आहेत ना, बाकीच्या पण असणार आहेत ना। मग ही यांनी कशी घेतली नोंद? मग काकाची असेल, त्यांच्या चुलत्याची असेल, त्यांच्या पुतण्याची असेल, मग यांनी जर चुलत्याची नोंद आहे किंवा त्यांच्या आजोबाची आहे आणि त्याच्या आधारे जर यांनी प्रमाणपत्र काढलं असेल तर ते रद्द होऊ शकत नाही। मग यांनी राजकीय दबावातून ते रद्द केलंय असा त्याचा अर्थ होतो, कारण त्यांच्या आजोबाची सापडली, चुलत्याची सापडली आणि त्याच्या आधारे यांनी घेतलंय, तर रद्द करू शकत नाही ते। मग राजकारणातून केली म्हणायची, यांनी दबाव होतो। पण त्या चुलत्याची कस का रद्द होती? ज्याची नोंद सापडली त्याची कस का रद्द होती ते मी बघतो ना। नोंद कोणाच्या नावावरती मला आधी ते बघणं आहे, कोणाची नोंद सापडली कोणाच्या नावानं आणि रद्द झाली कोणाची। ज्याच्या नावाने नोंद सापडली ताई त्याची रद्द होऊ देणार नाही, पण आता त्याच्या नावाने सापडली नाही, दुसरंच काय असेल तर मलाही माहित नाही, त्यामुळे मी सांगू शकत नाही। पण ज्या नावानं नोंद सापडली, उदाहरणार्थ शिंदे नावाने सापडली, जगताप नावाने सापडली, चव्हाण नावाने सापडली किंवा अनेक काही नावाने सापडली, जाधव नावाने सापडली, ती नोंद रद्द होणार नाही आणि त्याच्या खालच्या रक्ताच्या नातेवाईकाची सुद्धा रद्द होणार नाही। मनोज जी, धन्यवाद आपण दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल। तर आपण पाहतोय मराठवाड्यात आता तिघांचंही कुणबी प्रमाणपत्र अवैध करण्यात आलेलं आहे। पहिला कुणबी दाखला रद्द करण्यात आलेला, अत्यंत महत्त्वाची बातमी या घडीची आपण पाहतोय।